देशाला स्थिर सरकारची गरज असून धडाडीचे निर्णय घेण्याची क्षमता महायुतीकडेच आहे। त्यामुळे आगरी भूमिपुत्रांच्या समस्या सोडवण्यासाठी या लोकसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा आगरी सेनेचे प्रमुख राजाराम साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सरचिटणीस मेघनाथ पाटील यांनी ठाण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केली। यावेळी आमदार संजय केळकर देखील उपस्थित होते। ठाणे, मुंबई, रायगड, पालघर, नाशिक इत्यादी जिल्ह्यांमध्ये आगरी समाज मोठ्या प्रमाणावरती आहे। या पार्श्वभूमीवरती आगरी समाजाच्या विविध संघटना कार्यरत आहेत। त्यातीलच एक असलेल्या आगरी सेनेने आपला बिनशर्त पाठिंबा भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीला जाहीर केल्याने महायुतीच्या उमेदवारांचे पारडे जड झाले आहे। देशाला स्थिर सरकारची गरज असून धडाडीचे निर्णय घेण्याची क्षमता महायुतीकडेच आहे। त्यामुळे आगरी भूमिपुत्रांच्या समस्या सोडवण्यासाठी महायुतीला पाठिंबा देत असल्याचं पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित असलेल्या आगरी सेनेच्या नेत्यांनी सांगितले। दरम्यान आमदार केळकर यांनी नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी जनमानसातील सर्व वर्गाचा पाठिंबा मिळत असताना आता भूमिपुत्रांची संघटना असलेल्या आगरी सेनेचाही पाठिंबा लाभल्याने महायुतीची ताकद कैक पटीने वाढली असल्याचं सांगितले। आज आगरी सेनेने की या चारही जिल्ह्यामध्ये जी संघटना गेली 35-36 वर्ष कार्यरत आहे, यांनी आमच्या महायुतीला भरभक्कम असा पाठिंबा जाहीर केलेला आहे। हजारो कार्यकर्ते त्यांचे या चारही ठिकाणी आहेत। मग ठाणे, पालघर, कल्याण, भिवंडी, नाशिक या ठिकाणी महायुतीचे उमेदवार उभे आहेत आणि मुंबईला देखील महायुतीचे उमेदवार उभे आहेत की ज्या ठिकाणी कार्यरत अशी संघटना आगरी सेना आहे। ही तिसऱ्या वेळेला पाठिंबा महायुतीला दिलाय आणि मी त्याचं स्वागत करतो। आदरणीय नरेंद्र मोदीजी या देशाच्या प्रधानमंत्रीपदी पुन्हा एकदा बसले पाहिजेत आणि देशाची एकता, अखंडता आणि देशाला विकासाकडे नेण्याच्या दृष्टीने त्यांनी हा पाठिंबा जाहीर केल्याबद्दल मी त्यांच्या पाठिंब्याचं स्वागत करतो। भूमिपुत्रांना महायुतीच न्याय देऊ शकते हे या ठिकाणी या माध्यमातून देखील यामुळे अधोरेखित झालेलं आहे। आज आगरी सेनेच्या वतीनं मी आगरी सेनेचा सरचिटणीस या नात्यानं आगरी सेना प्रमुख श्री राजाराम साळवी साहेब यांच्या वतीने जाहीर करतो की महायुतीचे जो उमेदवार आहे तो उमेदवार नसून प्रत्येक ठिकाणी मोदी साहेबच उभे आहे हे लक्ष ठेवूनच संपूर्ण आगरी सेनेने महायुतीचे सर्वात जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी हा बिनशर्त पाठिंबा जाहीर केलेला आहे। ज्या वेळेला प्रचार बनतो तेव्हा खरा प्रचार असली चालू होतो।